आता जे काय करू शकता फक्त तुम्हीच करू शकता. तर चला मॅच चालू करा लवकरात लवकर. सेकंड राऊंडची ही मॅच आहे, सेकंड मॅच. यानंतर होईल क्वालिफायर मॅच. आणि आय थिंक मला अशी माहिती मिळते की जो संघ आपला SBCC उमरोली या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय तो खरं तर SBCC उमरोली हा कानपोलीची स्पर्धा खेळत होता आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तो क्वालिफाय झालाय. तर चला मॅचला त्वरित सुरुवात करा. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. टेंबिवली विरोधात धानिव. पहिला बॉल वेदांत पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर विश्वनाथ जाधवच्या साथीनं हकीम. लिकेजी भोईर आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. पहिला बॉलवरती वेग बोलतोय वेदांत पाटीलचा आणि पहिला बॉल डॉट. शपल क्रॉस होऊन घेतलाय, गॅप मधून निघालाय, बॉल जाईल दन 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 करत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून चौकार. हा चौकार वसूल करतोय विश्वनाथच्या बॅटमधून चौकार आलाय, त्यामुळे धावफलक 4 ओव्हरची मॅच. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वार शॉट डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट दाखवत असताना बॉल सीमा पार षटकार. जितूभाई पाटील यांच्या नावाचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांच्या नावानं ही स्पर्धा रंगतीये. फुलटॉस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न करतोय, 2 खेळाडू पोहोचले आणि अखेर ना तुला ना मला बॉल जमिनीला. भेतील दाबा 4. तर कौतुक व्हायला निकेजी राऊत यांचं देखील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ बांधलेत. भिवंडी, ठाणे, रायगड, पालघर विभागातून संघ आज या मैदानावरती खेळतात. त्यामुळे निकेजी राऊत यांचे कौतुक व्हायला त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती. 32 संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये बांधलेत. अजून एक चांगला फटका, गोपणी सारखे बॅट फिरवले, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल 4 रन. अभ्यास केल्यानंतर अक्षरशः तुटून पडला या मॅचमध्ये. विश्वनाथ जाधव ग्रामीणचा खेळ चांगला खेळतो. त्यानंतर आपण पाहतोय खुल्या गटातून खेळत असताना अप्रतिम बॅटिंग आपण त्याची पाहिली. आणि या मॅचमध्ये आता सलगचा 4था बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 18 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न होता. पहिला आणि शेवटचा बॉल डॉट आलाय, परंतु 4 बॉल 4 बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये जरी 2 डॉट आले तर देखील 4 बॉलवरती 18 धावा वसूल करतोय. 3 चौकार आणि 1 षटकार आलाय विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. त्यामुळे धावफलक 18 धावा धावफलकावरती जोडले जातील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर प्रेक्षकांसाठी देखील बेजबानी तुम्हाला पाहायला मिळाली. मग शूज असतील, त्यानंतर फॅन असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर या स्पर्धेमध्ये आता नक्कीच तुम्हाला फ्रीज देखील पाहायला मिळतोय. मेजबानी आहे, कारण प्रेक्षक म्हटलं की नो डाऊट 900 900 आणि 900 हे प्रेक्षक असतात. समालोचक असतील, पंच असतील, स्कोरर असतील, यांचा पाकिट भरला जातो. परंतु मैदानावरती फक्त आणि फक्त आपल्या संघाच्या पाठीमागे जे प्रेक्षक येत असतात ते खरं तर संघ जिंकला तर आनंद, नाही तर निराशा घेऊन घरी जात असतात. आणि त्यासाठी
आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जितूभाई पाटील साहेबांच्या माध्यमातून खरं तर ही बेजवाडी असणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून जो भाग्यवान प्रेक्षक असेल त्याला नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये टी व्ही देखील दिली आहे LED आणि आता फ्रीज. त्यामुळे कौतुक व्हायला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील ओन नंबर 1चा खेळ संपला आणि आता ओन नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतो आहे. यश नांदुरकर यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. खरं तर प्रशांतजी गोराटकर आणि त्यासोबत परेशदादा गोराटकर द केक क्राऊन ट्रॉफी त्यांची आपण पाहिली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका पोहोचला. एसच्या मागून यष्टीरक्षक पोहोचतोय आणि अखेर सफलता मिळते. हाकीमला मैदान सोडावं लागेल. बॅटर मैदानावरती नेट नंबर 3 वरती आता दाखल होतोय जय विश्वकर्मा या बॅचमध्ये दाखल झालाय. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. यशचं यशस्वी षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळते. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय टॉस जिंकला होता खरं तर टीम जयरामार वनस्पोर्ट्स टेंबवलीनं या मॅचमध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं टेंबिवली संघाच्या विरोधात आपण जर पाहिलं असेल तर वर्सोवा संघ होता. तिथे त्यांना खरं तर बॅटिंग करायची होती आणि का बॅटिंग केली आहे. आणि या मॅचमध्ये देखील आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बरोबर यार खोदून काढण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पार मिळाल्याने अखेर डॉट बॉल. बॅटम बॅटच्या मधला प्रचंड वेगाने जलद गतीने बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये सलगचा दुसरा डॉट. या योगेशजी पाटील साहेब मांडा आपण या मंचावरती जे वनू स्पोर्ट्सचे ओनर आहेत आपणास विनंती या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. गतिपथे मिश्रण लाईन खराब अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अभय पाटोळे सरांचा इशारा पोहोचतो व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव आता इथे बाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना फुल टॉस टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये स्कोर लेगला बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. एक सिंगलच मेल आणि सिंगलच्या साथीने आता स्ट्राईक रोटेट होतीये. धावफलक 20 या आकड्यावरती आपल्याला पार मिळेल. टेंबवली विरोधात धान्यू. एका बाजूला आपण जर पाहिलं तर बसई पालघर भरून संघ दाखल झालाय दूरवरचा प्रवास करत असताना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर भिवंडीच्या शेवटच्या टोक्यावर वरून आपण पाहतोय टोकावरून खरं तर संघ टेंबवली रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बागचा पाय वाकवला आणि त्यानंतर जवळपास षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि डॉट बॉल. यश नांदुरकरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. यशला आतापर्यंत यशस्वी षटक टाकले या मॅचमध्ये. त्यामुळे इथून पुन्हा एकदा कमबॅक टेंबिवलीचा आपल्याला पार मिळतो या मॅचमध्ये. बरोबर यार बॅटची कडा यावेळेस देखील तुम्ही पाहता स्कोर लेगला बॉल निघालाय. डीपमध्ये खेळाडू पोहोचेल उचलून फेक करतोय दरम्यान सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता प्रचंड वेगानं पुढे सरकेल परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतो मैदानावरती यशच्या मॅचमध्ये. त्यामुळे धावफलक टीमची टोटल आता ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगते. आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये प्रेक्षकांची मेजवानी. बरं यार पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला फाईन लेगचा खेळाडू बीट आणि बॉल निघालाय नीट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
प्रतीक पाटील मैदानावरती दाखल होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर विश्वनाथ जाधवच्या साथीनं जय विश्वकर्मा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर ग्रामीण खुल्या गटातून संघ इथे दाखल झालेत. ठाणे रायगड पालघर भागातून संघ दाखल झाले. तिन्ही जिल्ह्यातून आज संघ तुम्हाला इथे खेळताना दिसतील. बरोबर यार प्रतीक पहिला बॉल टर्न केला होम साईडला स्क्वेअर लेगला निघाला डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय. सिंगलच बेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोअर बरोबरती पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती पार बेतील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना दोन्ही टीमचं कौतुक व्हायला हवं. आज दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ दाखल झालेत आणि दोन्ही संघाचा खेळ आपण अप्रतिम पाहिला. या मॅचमध्ये दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघाने एक एक मोठ्या संघाला परास्त करत असताना अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 20 मध्ये ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. सिंगलच इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर टेबल संघाला आपण पाहिलं जिथे मात्र एक मोठ्या संघाला त्यांनी परास्त केलं वर्सोवा संघाला. तर दुसऱ्या बाजूला धानवीने देखील कारबाव सारख्या एक मोठ्या संघाला परास्त केलं आणि आता ही अस्तित्वाची लढाई. यावेळेला देखील खेळाडू उपस्थित पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला आणि अप्रतिम कॅच झेल तिथे स्वीकारलाय. इथे मैदान सोडावं लागेल विश्वनाथ जाधवला. परंतु बाद आणि अखेर चाचपटच खेळत होता असं म्हणायला हरकत नाहीये. कारण चॉक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे विश्वनाथचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता तो आउट झाला. नवीन खेळाडू मंत्र्यावरती दाखल होतोय मंगेश. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना प्रतीक पाटील जसा बॉलिंग ट्रॅकवरती आला ना 2 बॉलवरती 2 सिंगल त्याने खर्च केला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट तो काढतोय. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय धावफलक आता 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. डावकुरा आताचा बॅटर मैदानावरती दाखल झालाय. मंगेश या मॅचमध्ये मंगेशला इथून धाबा जमा करावा लागतील कारण समोर एक ताकदवर संघ खेळतोय. भिवंडी तालुक्यातील एक ताकदवर संघ बनू स्पोर्ट्स जर्मन टेंबिवली मैदानावरती खेळतोय. तर त्यांच्या विरोधात इथून धाबा जमा करावा लागतील. फुल टॉस टर्न केला होम साईडला. बॉल झाली डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वेगानं 2-2 खेळाडू पोहोचतात. मी आधीच पडलो होतो. मी पहिल्याच मॅचमध्ये सांगितलं होतं टेंबिवली खेळते तर क्षेत्ररक्षकाचा दर्जा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि प्रचंड वेगानं जलद गतीनं मोनिश पाटील जो मात्र बॉलवरती पोहोचला उचलून फेक करतोय. दरम्यान 2 धावा इथे 1 पट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही खेळाडूचा तालमेल भरपूर चांगला होता आणि या 2 धावा हलक्या हाताने पुन्हा एकदा बॉलला ढकललाय. एक सिंगल इथे बेल शंका नाहीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. चेंडू मात्र घरंगच राहिला आणि अखेर सिंगल भीती आहे. त्यामुळे सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 40 ते 45 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. याच अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल कारण सलग जसे एकामागे एक बॅटर आउट होत गेले तसं आता मैदानावरती आपण पाहतोय साबत पवित्रा घेतला मंगेशनं हे म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे टीमची टोटल 30 या आकड्यावरती तुम्हाला पार भीती आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्याच मिळतील. डीप बॅकआउट पॉइंट बाउंड लाईनच्या पलीकडे पॉइंटच्या खेळाडूला हलून देखील दिले नाहीये. इतक्या वेगानं बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 34 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्या बादमध्ये 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे कारण 4 ओव्हरची मॅच आपल्याला पार भीती आहे आणि 4 ओव्हरच्या बादमध्ये 3 ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्या ते म्हणायला हरकत नाही आहे. कारण जरी एकामागे एक खेळाडू आउट होत गेले तर देखील बाजारावरती जय विश्वकर्मा याच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि आता तोच अनुभव पणाला लावतो. या मॅचमध्ये चौकार वसूल केलाय. धावफलक 34 34 आकड्यावरती जाऊन पोहोचले मोनिश पाटील. आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. 2 बंधुराज तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील टेंबवलीमध्ये. मनीष पाटील आणि मोनिश पाटील राईटी आणि लेफ्टी.
कॉम्बिनेशन तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आता मोनिशवरती भरपूर जबाबदारी मोठी आहे, कारण धाबा चांगल्या बनल्या 3 ओव्हरमध्ये. त्यामुळे आता 4थ्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोकायला हवं. परंतु दुसऱ्या बाजूला आता दानव देखील प्रयत्न करेल की 45 ते 50 धाबा या मॅचमध्ये बनल्या गेल्या पाहिजेत, कारण समोर एक ताकदवर संघ टेंबोली मैदानावरती खेळतोय. बरोबर तयार, लेफ्ट फ्रॉम सीमर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि पहिल्या बॉलवरती विकेट काढतोय मंगेशला. इथून मैदान सोडावं लागेल. फंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती अक्षय. मागील मागचा मारदबाज खेळाडू बॉलिंग करत असताना अप्रतिम गोलंदाजी त्याची आपण पाहिली आहे. 2 विकेट काढल्या होत्या आणि महत्वाचे बॅटरला आउट करणारा खेळाडू होता अक्षय दाखल होतो या मॅचमध्ये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहता लाईन थोडीशी खराब. लेग स्टिकला आय थिंक सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे आपण पाहतो इथून पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु पुन्हा एकदा आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. रिव्ह्यू कोणाचा आहे पंच? फिल्डिंग टीम. त्यामुळे आता चेक केलं जाईल नक्की तिथे घडले काय. दूध का दूध और पाणी का पाणी, कारण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती अक्षय दाखल झालाय. बोबलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतं, परंतु बदली ते नव्हतं. त्यामुळे इथून आपण पाहतो आय थिंक लेग स्टिकच्या बाहेरून की लेग स्टिकच्या वरून हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की तिथे घडले काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तीन नामांकित पंच या स्पर्धेमध्ये जोडले गेले. तिघांचं कौतुक व्हायला हवं. डॉट बॉल, फेअर बॉल आहे, कारण लेग स्टिकच्या वरून हा चेंडू होता. त्याचा मी ऑफ स्टिकच्या वरून होता. बरोबर यार. यावेळेला देखील आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन खराब आणि पंच सांगतायत व्हाईट बॉल. मागील बॉल डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतोय थोडासा दबाव होता बॅटरवरती देखील आणि लांबून बॉलला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तुम्ही पाहता इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. यावेळेला देखील पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मैदानावरती पार मिळतो आणि सलगचा दुसरा व्हाईट बॉल. या मॅचमध्ये धावफलक आता पुढे सरकतो. आमची साथी स्कोरर माहिती देतील. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर नवीन आलेला बॅटर तुम्ही पाहता एक डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा सलगचा दुसरा आणि आता सलगचा तिसरा. चला पुन्हा एकदा चेक केलं जाईल नक्की तिथे घडले काय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र कुठे निघालाय, ऑफ स्टिकच्या बाहेर की इथे आतमध्ये. ह्या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील. आज खरं तर भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहिलं. जवळ आपण जर पाहिलं असेल तर आता 3:15 वाजलेत, परंतु हे व्यासपीठ गजबजलंय कारण जितेंद्र पाटील साहेब जितूबाई यांचं खरं तर मित्रपरिवार देखील भरपूर मोठा आहे. आणि आज या मैदानावरती आपण पाहतो या क्रीडांगणावरती त्यासोबत या मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेले. त्या सर्वांचा आम्ही देखील वेलकम करू या स्पर्धेच्या वतीने, कारण जितूबाईंनी पहिल्या रात्रीपासून सांगितले आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, कारण आपल्या भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे, अतिथी देवो भव आणि ती परंपरा आपण देखील जपतोय. व्हाईट बॉल सलगचा तिसरा. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धावफलक पुढे सरकतोय. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील सलगचा चौथा व्हाईट बॉल आलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय, ही माहिती आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. प्रेक्षकाला विनंती आहे ज्यांनी शेकोटी पेटवली आहे बघा तिथे वायर आहेत, ती शेकोटी लगेच विजवा.
मोरदियार फुल टॉस टर्न केला ऑन साईडला फटका फसलाय पुन्हा एकदा तोच खेळाडू पुढे सरकतोय अजून एक झेल तिथे टिपलाय ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानावरती मंगेश दाखल झाला त्याची कॅच तिथेच टिपली आणि आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय अक्षयला देखील मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद आता मैदानावरती नीरज दाखल झाला या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना सलग 4 वाईट टाकल्यानंतर आपण पाहतोय आता विकेट भीतीये 3 बॉलचा खेळ संपला 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये गोरदाज बॉडी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल होतोय मोनिश पुढचा बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली आणि अखेर इथे घडले काय पाहावं लागेल सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि यश खरं तर जय देखील निघालाय परंतु आपण पाहणार आहोत चेक करणार आहोत की नक्की घडले काय आय थिंक यशला जयला इथे कळून चुकले की काय या मॅचमध्ये घडले काय थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा लकी ड्रॉ होईल फ्रीज कोणाच्या घरी आणि कोणत्या गावाला जाईल ते देखील आपण चेक करणार आहोत पाहणार आहोत लकी ड्रॉमध्ये कोणाचं नाव येतोय ओयूटी फॉर बाद मोनिश कमबॅक करतो या मॅच मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपील स्ट्रॉंग आहे आणि कदाचित धावचीच्या स्वरूपात इथून आता मैदान सोडावं लागेल शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबरती 38 नवीन बॅटर मैदानावरती आशिष वन टू गो सर शेवटच्या बॉलसाठी आता अधिकचा बेट घेऊ नका खर्च करू नका लगेच मॅचला सुरुवात करा शेवटचा बॉल फटका फर्स्टला पॉइंटला खेळाडू बॉल न गिरकी घेतली जरूर परंतु मिळेल ती सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि दुसऱ्या धाब्यासाठी आता पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल धावफलक जाऊन पोहोचलं 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाल मिळेल 39 धाबा आणि आता 40 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाल मिळेल पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील दुसऱ्या डावासाठी आमचे साथी समालोचक निखिलजी बाकळे सर आणि त्यासोबत समीरजी सोमणे सर धन्यवाद.
क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम धानीव आणि टेंबिवली संघ आपले बॅट्समन लगेच तैनात करा. तुम्ही पाहत आहात मनसे रायगड चषक 2026. चाळीस धावसंख्येची गरज आहे. प्रतीक पाटील आणि त्याचा साथीदार परेश गोराटकर टेंबिवलीचं प्रतिनिधित्व हे दोन खेळाडू करतील. महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला जय बाबा 11 धानीव आदरणीय भरतजी भागीत आणि नरेशजी पाटील साहेब हे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. तर त्या विपक्षात वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली आदरणीय योगेशदादा पाटील हे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अक्षय राजभर आलाय जो धानीव संघाकडनं प्रतिनिधित्व करेल. 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या थ्रिलरला होते इथे सुरुवात. बॉल तयार. पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्षणार्धाकरता प्रतीक पाटील देखील संभ्रमात्मक अवस्थेमध्ये त्याच्या मनात देखील शंका निर्माण झाली. पहिलाच बॉल अक्षय राजभरचा डॉट. दुसरा चेंडू. आक्रमण करण्याचे इरादे मनामध्ये स्पष्ट होते परंतु गोलंदाज फार हुशार आहे. योग्य रीतीने केलाय चेंडूचं डिलिव्हर्जन आणि दुसरा बॉल देखील इथून टाकला गेलाय निर्धाव. फटका दर्जेदार आहे. प्रतीक पाटीलचा स्ट्रोक क्लायमेटिक कंडिशन इम्पॅक्ट करतायत या पूर्ण खेळीवर आणि इथून कॅच ड्रॉप्ड. कदाचित हा झेल ये कॅच नाही ये मॅच छोड़ा है. प्रतीक पाटील क्रीडांगणावरती थांबणं हे धानीवकरांकरता अत्यंत धोकादायक ठरू शकतं. तिसऱ्या बॉलवर इथे एक सिंगल प्राप्त झाली आहे. 40चा पाठलाग करत असताना पहिली धावफलकावरती जमा होतीये. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ द विकेट ओव्हर द हेड ऑफ द फिल्डर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल तयार. प्रतीकचा हा स्ट्रोक बॅक टू द बॉलर खेळण्याचा धाडस. स्वतः देखील स्किड झाले त्यामुळे बॉडी बॅलन्स गमावला गेला. थोडीशी दुखापत देखील झाली असावी प्रतीकला.
त्यामुळे येस परेश गोराडकर होते अप्पर एंडवरती. डॉट बॉल. फटका खेळल्यानंतरचा शरीराचा समतोल जो गमावला गेला, विशेषतः परेशदादा गोराडकर जे अप्पर एंडला तुम्ही पाहतात, एक यशस्वी द केक क्राऊन ट्रॉफीचे शिल्पकार आणि टेंबिवलीच्या कर्णधार पदाची धुरा. लेट डिलिव्हर्ड केलाय बॉल, परंतु अतिरिक्त बाहेर पंच इशारा करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली 8 या धावसंख्येवरती. अक्षय राजभर पुन्हा एकदा या षटकातला पुढचा बॉल. हलक्या हातानं पहा, प्रॉपर स्क्वेअर कट केला पॉइंटच्या अगदी बाजूनं. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रेंज मधून. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. दमदार चौकार. चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 28 धावांची गरज आहे. 28. धानिव संघ वेळ घेऊ नका, अन्यथा आपल्याला ही रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. सूर्योदयाच्या आधी आपल्याला मेगा ग्रँड फिनाले खेळवायची आहे. या गोष्टीची देखील नोंद घ्याल. 18 चेंडू आणि विजयाकरता 29. अठ्ठावीस धावसंख्येची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. हॅलो हॅलो. तर उमरोली संघ इथे उपस्थित झालाय. अभिनंदन. कानपोलीच्या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत, तर अभिनंदन. आणि ते या स्पर्धेत फायनलला देखील पोहोचलेत. चेतन येतं सर्व काही शक्य आहे. तर थोड्याच वेळात आपण लकी ड्रॉ काढायचा बाई. हा काढायचा, भरपूर टाइम झाला. आता समोरून बाजूला मॅच देखील चालू आहे. जास्त वेळ घेणार नाही. महत्वाची मॅच. थोडी परेशला कोणाची चिठ्ठी आहे? चिठ्ठीत नाव कोणाचं? प्रसाद शेलार दहिवली. प्रसाद शेलार दहिवली. 2 मिनिटं थांबू आपण. रेफ्रिजरेटर साठी हे नामांकन आहे. गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन हा फटका उडवलाय. टावरिंग स्ट्रोक अँड इट्स अ टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मिस्टर प्रतीक पाटील निघालाय डगआउटच्या आसऱ्याला. चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे. सामना कधीही वळू शकतो. क्षमता दोन्ही संघांमध्ये. दोन्ही खेळाडू संघातले तरबेज आहेत. चला आता दुसरी चिठ्ठी काढू. हा किशोर दादांना विनंती की आपण पुढची चिठ्ठी काढा. प्रसाद शेलार दैवलीचं नाहीये. रेफ्रिजरेटर साठी ही चिठ्ठी पहा. खेळाडूंच्या पण नजरा लागल्यात. कोणाला मिळणार? लवकरात लवकर. किशोर, या चिठ्ठीत नाव कोणाचं? ओम कडू. ओम कडू आहे का? बघा ओम कडू कुठे असेल. फक्त त्याला 2 मिनिटं. चला जय विश्वकर्माला. जय विश्वकर्माला इथे मिळाली सफलता. धानिव संघाचा पडद्याच्या मागचा कलाकार आहे खरं तर जय विश्वकर्मा. ज्यावेळी विश्वनाथ जाधव हा डंका पिटत होता, त्यावेळी पडद्याच्या मागून बऱ्याचशा
कौशल्यात्मक कामगिरी हा जय विश्वकर्मा देखील करत होता. इथे पहिल्याच बॉलवर प्रतीक पाटील सारख्या बलाढ्य खेळाडूची विकेट टिपली आहे. हा फटका जोरकस पद्धतीने मारायचा होता. मोनीश आलेत. मोनीश पाटील त्याच्या बॅटमधून इथून दुसरी धाव घेण्याचं धाडस. चला तर 2 मिनिटं समाप्त झाली ओम कडूची. कोण साळोखे का? डॉक्टर साहेब या, आपण चिठ्ठी काढा रेफ्रिजरेटरसाठी. काय कसंही करा ना, आपण प्रेक्षकांच्या साईडचा आहे ना, आपली बाजू प्रेक्षकांची, बाकी कोणाची नाही. एकदा एका प्रेक्षकाला भेटली म्हणजे मी धन्य पावलो. मंगेश जेले, जेले नाव टाकलाय ना. मंगेश होले, मंगेश होले. थांबा 2 मिनिटं. मनीष पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जय विश्वकर्माला मिळते सफलता. 13 धावा. खरं तर धावचीतची विकेट आहे, त्यामुळे ही जाईल फिल्डरला. 2 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. गाभत आलाय. हो, व्हॉट अ शॉट. बॉल मिड विकेटला, षटकार. मोनीश पाटीलच्या बॅटमधून हा धमाका षटकार. 6 धावा. जय विश्वकर्माला आसमान दाखवलं शेवटी मोनीश पाटीलनं. डावखुर हाताचा फलंदाज. बॅटचा फ्लो पहा, बॅटचा स्विंग देखील प्रॉपर आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र या शैलीत त्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, 1 मोर ॲडेड इन अ रो. बॅक टू बॅक दुसरा धमाका. जय विश्वकर्मा त्याच्या विरोधात चढवलेले हे 2 हवाई हल्ले फलंदाजाच्या नावे. इथून धावफलकावरती धावा. टोटल टीमची 25 धावसंख्या. 15 धावसंख्येची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. उर्वरित अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. रेफ्रिजरेटर द्यायचं म्हणून थोडी ओळख, कारण दुसऱ्यावरती अन्याय नको. तोही पूर्ण तयार होता करून आला. हे नको रे बाबा. चला मॅच चालू करायचे. मुनीच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत जयच्या बाजूने. चला कमबॅक करावं लागेल. ते जय बाबा 11 दानिव पुन्हा एकदा बॉल तयार. अत्यंत काटकतेनं आता कमबॅक केलाय जय विश्वकर्मानं. निर्धाव चेंडूची सांगता होते. डिझेल पेश देखील इथं उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चेंडूंचा खेळ संपलाय. 5. उर्वरित 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टेंबिवलीकर मात्र ताकद लावतायत धानिव संघाच्या विपक्षात. चांगला कमबॅक केलाय जरूर. 1 मोर डॉट बॉल बाय जय विश्वकर्मा. इथे केलाय पलटवार आणि शैली देखील गाजवली आहे. या षटकाचा विचार केला, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट, तदनंतर 2 सलग षटकार आणि आता आले 2 डॉट बॉल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. संघाची टोटल पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. विजयाकरता 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. तर मंगेश होले, त्याला ऐकायला आला ढोले. या तर भाई रेफ्रिजरेटर द्या. कुठला आहे तू? आशानेवाडीचा. अभिनंदन. तर थोडं बसा, आपण थोडं बसा. मॅच समाप्त झाला की रेफ्रिजरेटर देऊ. खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी झाली आहे, कारण बघा अशा अत्यंत गरजूंना जर पारितोषिक गेलं तर
खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचं महत्भाग्य लाभलं असं इथून म्हणायला हरकत नाही. 12 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली चला जास्त टीम मीटिंग नकोय प्लीज. विश्वनाथ जाधव द सुपरस्टार ऑफ द पालघर, पहिला खेळाडू जो आखाती देशांमध्ये पोहोचला. 10PL ची स्पर्धा ज्यानं गाजवली आणि त्याच्या विरोधात हे चढवलं आक्रमण टेंबिवलीचा मनीष पाटील. तो देखील थांबेल तर तो भिवंडीकर कसला. इथे फटका तरबेज आहे. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. धन्यवाद. 29 धावा धावफलकावरती आहेत. स्क्वेअर कट करायचा होता. अपेक्षेपेक्षा चेंडू अतिरिक्त बाहेर टाकला गेलाय, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल 30 या आकड्यावरती. विजयाकरता 10 धावा अजूनही दूर आहेत. वन्नू स्पोर्ट्सच्या हनुमान टेंबिवली, भिवंडीचा दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. स्विंग अँड मिस. विश्वनाथ जाधवचं कमबॅक. मी तर म्हणेन की जय बाबा 11 धानीव. अंतिम टप्प्यात थोडासा जे टार्गेट होतं ते कमी सेट झालं आणि त्यात जय विश्वकर्मानं केलेल्या चुका. आणखीन एक डॉट बॉल. 10 धावांची गरज असताना मनीष पाटीलला मात्र आता विश्वनाथ जाधवनं या बॉलवर थांबवलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 10 धावांची गरज आहे. फटका दर्जेदार आहे. टायमिंग देखील प्रॉपर. मनीष पाटील त्याच्या टिपिकल कॅरेबियन स्टाईलनं पाठवलाय बॉल. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. चार धावसंख्येची गरज आहे. धानीव संघाच्या विरोधात विश्वनाथ जाधव सारख्या तुल्यबळ आणि बलाढ्य खेळाडूच्या विरोधात हे चढवलेलं आक्रमण सांगताय इट्स अ सेन्स ऑफ क्रिकेट मॅच्युरिटी. बऱ्याच काळ बलाढ्य शत्रूंच्या विरोधात खेळल्यानंतर तुमच्यामध्ये आलेली गुणवत्ता, पोटेन्शियली किती स्ट्रॉंग आहेत ते मात्र दाखवतायत मनीष पाटील. आणखीन एक स्टायलिश फटका खेचायचा होता. चेंडू हवेत आहे. त्या बॉल खाली पहा. शेवटच्या क्षणी जीवनदान मिळालं मनीषला आणि अक्षरशः काटक खेळाडू आहेत दोन्ही देखील. क्रॉस व्हेरीफाय जरूर होईल, परंतु तुर्तास एक सिंगल तर ॲड झाली आहे धावफलकावरती. आणि PCR रूममध्ये आपण आमंत्रित करूयात आपल्या तिसऱ्या पंचांना. टीम ओम साई तुर्भे. चला टीमचा कॅप्टन वेलकम. टॉस करण्याकरता आपलं हार्दिक स्वागत आहे. विजेता संघ आणि त्या विपक्षामध्ये ओम साई तुर्भे, शुभम मालुसरे जे संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि विजयी संघ कोणता पोचेल आजच्या दिवसातल्या क्वालिफायरच्या गटात. इट्स अ नॉट आउट. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि संघाची धावसंख्या याच 2 आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवरती. 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. स्टायलिश फटका खेळायचा होता, परंतु विश्वनाथनं देखील सर्वोच्च गुणवत्तापूर्ण चेंडू त्यांना डिलिव्हर्ड केला. एक सिंगल इथून होते. रोटेट सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 39. 1 धावसंख्येची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरता. तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 1 धावसंख्येची गरज आहे.
पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा फ्लड लाईट्स देखील आपण पाहिलं. अक्षरशः सुई देखील मैदानात जर पडली ना तर ती वेचता येईल या पद्धतीनं इतका प्रकाश. शेवटच्या अंतिम टप्प्यात परतावं लागणार आहे. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन, बॅट्समन आउट. बघा